कैलास सोहणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिव महापुराण कथेच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची मंत्री भुसेंनी केली पाहणी। संगणक व इंटरनेटच्या जमान्यातही सगर पूजनाची परंपरा लळिंग येथे कायम। दिवाळी पाडव्यानिमित्त सोने चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची लगबग। शिव महापुराण कथे ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या 52 फुटाच्या त्रिशूलाची शहरातून काढण्यात आली मिरवणूक। आणि पाडवा पाठ हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराजवळ सुरत बायपास रोडवरील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या जागेवर शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। सदर ठिकाणी मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली। धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या लगत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त जय्यत तयारी सुरू असून या ठिकाणी भव्य सभा मंडप टाकण्याचे काम केले जात आहे। तयारी अंतिम टप्प्यात आली असून राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत अनेक सूचनाही केल्या। या प्रसंगी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिले। एक व्यक्ती दररोज काही ना काहीतरी बोलत असेल, 24 तास 72 तासात असं होईल, या तारखेला असं होईल, त्या तारखेला असं होईल। आलंय ना, आता 1.25 वर्ष होत आलंय। अतिशय महाराष्ट्र प्रगतीपथावर जातो आहे। सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, त्याची अंमलबजावणी होते आणि खऱ्या अर्थाने यांची पोटदुखी त्याच्यातच आहे। आता मराठा समाजाचं जे काही आंदोलन होतं जरांगे पाटील साहेबांचं, त्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यांप्रमाणे त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। आता हे जे बोलणारे आहेत यांना ते मिटल्याचं दुःख आहे, त्यांना महाराष्ट्र सतत पेटलेला पाहिजे। दादा आता त्याच्यात ते अपयशी झाले म्हणून त्यांना दुःख आहे। संगणक व इंटरनेटने झपाटलेल्या या युगातही धुळे तालुक्यातील लळिंग येथील वीरशैव व लिंगायत गवळी समाजातर्फे दिवाळीनिमित्त सगर पूजनाची परंपरा आजही कायम आहे। सदर पूजनाचा प्रथम मान गेनाप्पा परिवारास आहे। संगणक व इंटरनेटने झपाटलेल्या या युगातही धुळे तालुक्यातील लळिंग येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त सगर पूजनाची परंपरा आजही कायम आहे। मंगळवारी दुपारी सगर पूजनाचे आयोजन करण्यात आले होते। येथील सगर पूजनाचा मान गेनाप्पा परिवारास आहे। गेनाप्पा परिवारातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी व पांडुरंग गवळी यांच्या हस्ते नारळ फोडून सगर पूजनास सुरुवात करण्यात आली। महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते। त्यानंतर सगर पूजनाची सुरुवात झाल्याचे जुने जाणकार सांगतात। पारंपरिक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाज बांधव दिवाळी पाडवा बलिप्रतिपदे निमित्त सगर उत्सव साजरा करतात। आगामी काळात व येणाऱ्या 9 वर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि यमराजाचे वाहन रेड्याचे दिवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते। वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी ही परंपरा आजही जोपासत आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात। या उत्सवाचे महत्त्व म्हणजे सगर अर्थात रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। लळिंग गावातील वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात येतो। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, उपसरपंच अशोक गवळी, पांडुरंग गवळी, बापू साने, शिवाजी बागुल, बटू जिपरे, अशोक सिंह परदेशी, नंदू बारसे, पिंटू जिपरे, धोंडू गटरी, ठकाजी जिपरे, रोडमल अंजिकाने, रवी गेनाप्पा, बाबूजी अंजिकाने, रामलाल बळसाने, नाना अंजिकाने, विशाल परदेशी, किरण गेनाप्पा, संभाजी अंजिकाने, धोंडू जिपरे, संतोष बागुल, ईश्वर अंजिकाने, भगवान अंजिकाने, काशीनाथ जिपरे, कोंडाजी अंजिकाने, लक्ष्मण अंजिकाने यांच्यासह गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमाणे दिवाळी उत्सव हा जोरात संपन्न होतो। तरी लळिंग गावातील लक्ष्मीपूजन होऊन 2 दिवसानंतर हा सगराचा सण हा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो। तरी गावातील सर्व समाज बांधव अतिउत्साहित सण हा साजरा करतात। प्रत्येक जण आपली म्हैस बैल रेडा या ठिकाणी घेऊन येतात व सण हा सगराचा साजरा करतात। तरी भाविकांनी लवकर यावे। दिवाळी पाडवा हे मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने धुळे शहरातील आग्रा रोडवरील सराफा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती।
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताला धुळे शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून आली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सोने चांदी वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. मागील काही महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने चांदी खरेदीसाठी गर्दी दिसून आली. सोन्याचा भाव 65,000 योगायोगाने 60,600 रुपये झाल्याने ग्राहकांनी सोने खरेदीला पसंती दिली. आजही सोने गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि फायदेशीर असल्याने नागरिकांनी सोने खरेदीला पसंती दिली. शहरातील नाशिककर ज्वेलर्स येथेही सोने चांदी खरेदीला ग्राहकांनी गर्दी केली होती. आज पाडव्याचा सण, परवाच धनतेरस झाली, रविवारी लक्ष्मीपूजन झालं आणि आज आपला मंगळवार पाडव्याचा सण आहे. उद्या भाऊबीज आहे आणि या सणाच्या निमित्ताने सोन्याचा भाव सुद्धा टिकून राहिला, जास्त वाढलेला नाही. जो मध्यंतरी 62,000 रुपयापर्यंत पोहोचला होता तो आज 60,600 वर स्थिर झाला. चांदी सुद्धा 72,000 रुपये किलो, 3% GST वेगळा. सोन्याचा भाव 60,600 रुपये 10 ग्रॅम, 3% GST वेगळा. आणि 22 कॅरेट हॉलमार्क म्हणजे काय? आता हॉलमार्कमध्ये नवीन पद्धत आलेली आहे, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन. प्रत्येक दागिन्यावर 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडी येतो, जो आपण आपल्या टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये हे ॲप ओपन करून त्याच्यात तो 6 अंकी आकडा टाकल्यावर वस्तू कधी तयार झाली, गव्हर्नमेंटकडे कधी पास झाली, कोणत्या लायसन्सवर पास झाली आणि शुद्धता याचं सर्व छानपैकी आपल्याला त्या मोबाईलमध्ये त्या वस्तूची शुद्धता तपासता येते. ही 2021 पासून सरकारने केलेला कंपल्सरी केलेला हा देशभरातला कायदा आहे. त्यामुळे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमुळे ग्राहकांना याची सोय झालेली आहे. संपूर्ण भारतभरात आता हॉलमार्क दागिने युनिक आयडीचे मिळणार आहे, ते 2021 पासून कंपल्सरी. आणि आजचा हॉलमार्क दागिन्यांचा भाव आहे 55,510 रुपये. साधारणतः खूपच कमी जास्त भाव झाले तरच बदलत असतो. आता याच्यापुढे आपल्या दिवाळी, क्रिसमस, इयर एंडिंग यामुळे माझ्या मते तरी भाव स्थिर राहतील, थोडाफार कमी जास्त होईल. पण काही युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही बदल झाला तरच काही भावामध्ये फरक पडू शकतो. अशी आमची दिवाळी. आता आज दिवाळी पाडव्याचे पैसे नवऱ्याकडनं येतील, उद्या भाऊबीजीच्या भावाकडनं येतील. व हे सर्व अट्रॅक्शन महिला मंडळाला सोन्याचे दागिने अथवा कपडे घेण्यातच असतो. त्यामुळे सर्वीकडे छान रेलचेल होईल, छान बिझनेस होईल आणि शासनाला पण सुद्धा GSTच्या रूपाने त्याचा कर भरपूर मिळेल. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेनिमित्त कथे ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या 52 फूट त्रिशूलाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला लागून असलेल्या जागेवर दिनांक 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. त्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून 52 फुटाचा त्रिशूल कथेच्या ठिकाणी उभारणार आहे. मंगळवारी 52 फुटाच्या त्रिशूलाची मिरवणूक देवपुरातील दत्त मंदिर चौक येथून काढण्यात आली. या प्रसंगी युवा नेते आविष्कार भुसे, सतीश महाले, बाळासाहेब बदाने, दिगंबर चौधरी यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त पाडवा पहाट या भावगीत व भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे देवपुरातील इंदिरा गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त पाडवा पहाट या भावगीत व भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे देवपुरातील इंदिरा गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. पियुष लाईफ स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रायोजकात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाडवा पहाट मध्ये गायक राजेंद्र पाटील, मोंटी पाटील, आशावरी गुरव, कविता पाठक यांनी मधुर स्वरात भक्तिगीते तसेच भावगीते सादर केली. त्यांना वादक मंगेश गुरव, मयूर गुरव, धीरज वाघ, निवेदक विनोद भागवत यांनी सहकार्य केले. या प्रसंगी वंदे मातरम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भारत वाघ, डॉक्टर संदीप पाटील, सुधीर बोरसे, सचिन बोरसे, सचिन दैते, संजय पाटील, रुपेश नांद्रे, सुशील बोरसे, प्रशांत मेखा, नितीन पाटील, निलेश राजपूत, तेजस देवरे, भूषण पाटील, प्रदीप पाटील, निशा नांद्रे, प्रथमेश वाघ, राकेश पाचपुते, मेघा पाटील, भैया कचवे यांच्यासह कॉलनी परिसरातील महिला, पुरुष व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष वंदे मातरम प्रतिष्ठान गेल्या 7-8 वर्षापासून आपण नियमित गणेशोत्सव साजरा करत असतो. यावर्षी खूप थोड्या कालावधीत शॉर्ट टर्ममध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम सुंदर आयोजन करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे आज कार्यक्रमाची सुरुवाती झाली. आज बळी महाराज यांचं प्रतिमाचे पूजन पण आहे. त्या संदर्भासाठी सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे आमच्या एरियातील परिसरातील सगळे सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, सगळे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिव महापुराण कथेच्या निमित्ताने सुरू असलेल्या जयंत तैरेची मंत्री भुसेंनी केली पाहणी. संगणक व इंटरनेटच्या जमान्यातही सगर पूजनाची परंपरा लळिंग येथे कायम.
दिवाळी पाडव्यानिमित्त सोने चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची लगबग. शिव महापुराण कथे ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या 52 फुटाच्या त्रिशूलाची शहरातून काढण्यात आली मिरवणूक. आणि पाडवा पाठ हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.